आता उद्धव ठाकरेंचा उद्यापासून फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा आहे। फुटीर 6 खासदारांच्या मतदारसंघात ठाकरे दौरा करणार आहेत। तर ठाकरेंच्या दौऱ्यावरनं उपमुख्यमंत्री शिंदेंनी टीका केली। बघूयात। दौऱ्यावर निघालेत महाराष्ट्राचे नेते उद्धव ठाकरे, कसं पाहता याकडे? अरे आता ते अगोदरच जायला पाहिजे। मी सगळ्यांना दौऱ्यावर जाण्याचं म्हणजे आता मी जे काय करतो त्याच्यामुळे काही लोक दौऱ्यावर जातात, घरातून बाहेर येतात, रस्त्यावर येतात, दौऱ्यावर येतात, चांगली गोष्ट आहे, शुभेच्छा। तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पुणे दौऱ्यावरती आहेत। गणेश कला क्रीडामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत। सारथीच्या माध्यमातून यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे। तर भिवंडीच्या कशेळीमध्ये 7 वर्षीय मुलीवरती अत्याचार करण्यात आले। घराबाहेर खेळणाऱ्या मुलीला खाऊचं आमिष दाखवून अत्याचार केले गेलेत। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आलेत। आरोपीच्या मुसक्या आवळल्यात। अल्पवयीन आरोपीला पोलिसांकडून अटक झाली आहे। पोलीस ठाण्याबाहेर कारवाईच्या मागणीसाठी नागरिकांनी घोषणाबाजी केली। घराखाली भावासोबत खेळणाऱ्या बहिणीला खाऊ खाण्यासाठी पैशांचा आमिष दाखवून आरोपी मुलीला फ्लॅटवर घेऊन गेला होता। तो अजून जिवंत आहे का असं ताब्यात घेताच आरोपीनं पोलिसांना सवाल केला। आरोपी रोशन सुवर्णा यानं बसनं कर्नाटकात पळून जाण्याचा प्रयत्न केला होता। तो तयारीत होता पळून जाण्याच्या, मात्र पश्चिम रेल्वेतील हत्या प्रकरणामधली धक्कादायक ही माहिती समोर आली आहे आणि खबरदारी म्हणून मयंक सुरक्षित असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी आरोपीला सांगितलं। आरोपी कर्नाटकात बेंगळूरमध्ये गावी पळून जाण्याच्या तयारीत होता। लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातनं मयंकची हत्या करण्यात आली होती।